स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्यासाठी इथे मी तांदूळ घेतले होते 1.5 वाटी व अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती। ती छान मिक्स करून धुवून घेतली आहे। त्यानंतर चिरलेला टोमॅटो, मिरची आणि लसूण घेतला आहे व थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे व फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे। त्यानंतर तूप गरम करून घेतलं। तुपामध्ये जिऱ्याची फोडणी दिली। त्यानंतर त्यामध्ये चिरलेला लसूण आणि मिरची टाकून छानपैकी परतून घेतलं। लसूण आणि मिरची परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून त्यामध्ये मीठ टाकून छान परतून घेतलं व हळद हिंग टाकून त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ परतून घेतली व 2 शिट्ट्या काढून घेतल्या। आपल्याला यामध्ये नेहमीपेक्षा थोडं जास्त पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपली ही खिचडी छान होईल। खिचडी थोडंसं कुकर गार झाल्यावर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे व तुम्हाला आवडेल तशी सर्व करायची आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब